तर संदीपान भुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस पाठवणार आहेत। हिमारामा प्रकरणी 2 दिवसांपूर्वीच भुमरेंचा चालक जावेद शेखवर गुन्हा दाखल झाला होता आणि याच गुन्ह्याच्या तपासासाठी जावेद शेखला पोलीस नोटीस पाठवणार आहेत। गुन्ह्यातील जावेद शेख सोबतचे आरोपी मीर मेहबूब अली खान यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे। तर संदीपान भुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस पाठवणार आहेत। आपण बघतोय हिमारामा प्रकरणी ही नोटीस पाठवणार आहे। जावेद शेखला पोलीस नोटीस पाठवणार आहेतच, मात्र जावेद शेख सोबतचे आरोपी मीर मेहमूद अली खान यांना सुद्धा नोटीस दिली जाणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। संदीपान भुमरेंच्या अडचणीत कदाचित वाढ होऊ शकते। अनेक सवाल उपस्थित केले जाऊ शकतात, कारण हिमारामा प्रकरणी 2 दिवसांपूर्वीच भुमरेंचाच चालक जावेद शेखवर गुन्हा दाखल झालेला होता आणि आता भुमरेंच्या चालकाला थेट नोटीस पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे संदीपान भुमरेंच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता या हिमारामा प्रकरणी पुढे काय होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। संदीपान भुमरे अधिक अडचणीत येणार का? चालक जावेद शेखवर नेमकी पुढे काय कारवाई होणार, कशा पद्धतीनं तपास होणार आहे हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सोबतच जावेद शेख सोबत जो अजूनही एक आरोपी आहे मीर मेहमूद, त्याला सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे।